सगळ्यांचं अनुज किचन डायरी 23मध्ये मनापासून स्वागत. आणि आज जी मी तुम्हाला भाजी सांगणार आहे ना, त्या भाजीचं नाव जरी घेतलं तर काही लोकांच्या कपाळावर आठ्या पडतात. कारण त्यांना ती भाजी त्याच्या नावावरून सुद्धा आवडत नाही. तर ती भाजी कोणती आहे चला बघूया. तर ती आहे फ्लावरची भाजी. माझ्या घरी तर सांगू का, हा फ्लावर मी पावभाजीमध्ये वापरण्यासाठी आणत असते. तर यातले मी काही तुकडे पावभाजीमध्ये घातले होते आणि हा फ्लावर उरला होता. आता त्याचं काय करायचं असा विचार केला. तर म्हटलं चला आता याची एक मस्त रेसिपी बनवूया आणि ती रेसिपी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया. तर फ्लावरमध्ये मुळात छोट्या मोठ्या आळ्या असतात. घेताना तर आपण फ्लावर बघूनच घेतो, पण आपल्या तब्येतीची काळजी म्हणून आपण याला मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलं पाहिजे. इथे मी फ्लावरचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि एका भांड्यामध्ये मिठाचं पाणी करून त्याच्यामध्ये हे फ्लावरचे तुकडे 15 ते 20 मिनटं असे साफ करून घ्यायचे आहेत. याला बुडवून असंच ठेवून द्यायचे. तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया. त्याच्यासाठी इथे मी एक कांदा, 4 हिरव्या मिरच्या, 7-8 लसूण पाकळ्या, कोथिंबीर आणि एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर आता इथे मी कांदा, टोमॅटो हे सगळं कट करून घेते. कांदा आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा त्याच्या बिया काढून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हिरवी मिरची तुम्ही ना, ही मी तिखटवाली घेतलेली आहे. तुम्ही जी कमी तिखटवाली असते तीसुद्धा घेऊ शकता. फोडणीचं सगळं साहित्य मी कट करून बाजूला ठेवून दिलं. जो पाण्यामध्ये फ्लावर ठेवला होता त्यातलं पाणी निथळून घ्यायचं आणि याला किसणीने असं किसून घ्यायचं. सगळा फ्लावर किसून घ्यायचा. जितकं शक्य होईल तितकं देठापर्यंत आपल्याला याला किसून घ्यायचं आहे. आता बघा, या फ्लावरमध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. हवं तर तुम्ही याच्यामध्ये धना जिरा पावडरसुद्धा या स्टेजला मिक्स करून घेऊ शकता. आता फोडणीसाठी मी इथे गॅसवर कढई ठेवली. त्याच्यामध्ये तेलात पळीने 2 पळ्या तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की आपण याच्यामध्ये काही खडे मसाले घालणार आहोत. त्याच्यामध्ये 2-3 लवंग, 3-4 मिरी आणि 1 तमालपत्र आणि 1 दालचिनीचा तुकडा घातला आणि आपण जो लसूण घेतला होता फोडणीसाठी तो थोडासा ठेचून घ्यायचा आणि मग त्याला कट करून फोडणीमध्ये घालायचं. अर्धा चमचा जिरं घालायचं आणि हे सगळं हलकं परतून घ्यायचं. मग याच्यामध्ये आपण कट करून घेतलेला कांदा घालायचा आणि कांदासुद्धा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. या फोडणीतलं साहित्य आपल्याला जास्त लालसर करायची काहीच गरज नाही. कांदा थोडासा मऊ झाल्यानंतर आपण हिरवी मिरची घालून तिलासुद्धा अर्धा मिनिट फोडणीमध्ये परतून घेऊया. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत टोमॅटो. टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि टोमॅटो मऊ झाला की आपण याच्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालून तीसुद्धा या फोडणीमध्ये चांगली परतून घेऊया. हे सगळं साहित्य परतून झाल्यानंतर जो आपण मॅरिनेट करून ठेवलेला फ्लावर होता तो घालायचा. आणि आता मटारचा सीझन आहे तर इथे मी फ्रोझन मटार घेतलेले आहेत. तुम्ही फ्रेश मटारसुद्धा याच्यामध्ये घालू शकता. मी अर्धी वाटी इथे फ्रोझन मटार घातलेले आहेत. हे सगळं आपण फोडणीमध्ये अर्धा मिनिट परतून घ्यायचं. चवीपुरतं मीठ घालायचं आणि चांगलं मिक्स करायचं. आता ही भाजी शिजण्यासाठी याच्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. आता पाणी घालून भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आणि आपल्याला झाकण ठेवून आधेमध्ये चेक करत ही भाजी शिजवून घ्यायची आहे. भाजी कढईला लागणार नाही याची काळजी घ्यायची. मी इथे एकदा भाजी शिजवून पुन्हा झाकण ठेवून ही भाजी शिजण्यासाठी ठेवली. थोड्याच वेळात आपल्या भाजीतलं सगळं पाणी आटलेलं आहे आणि भाजी आपली इथे छान शिजली देखील आहे. आता या भाजीला आपण रेस्टॉरंट स्टाईल बनवतोय म्हणून आपण एक तडका देऊया. तर इथे मी छोट्या पळीने 1 पळी तेल घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घालून हा तडका भाजीवरती ओतायचा. आता याच्यामध्ये छोट्या चमच्याने 1 चमचाभर गरम मसाला आणि 1 चमचाभर कसुरी मेथी हातावरती चुरून भाजीमध्ये घालायची आणि मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून फक्त 2 मिनटं आपण भाजीला वाफवून घेऊया. मस्त रेस्टॉरंट स्टाईल आपली ही फ्लावर खिमाची भाजी तयार होते. खायला खूप टेस्टी लागते. तुम्ही ही भाजी भाताबरोबर, चपातीसोबत किंवा पराठा, नानसोबतसुद्धा खाऊ शकताय. पाहुणे आल्यावर कोण नॉनव्हेज खात नसेल तर ही भाजी तुम्ही त्यांना आवर्जून बनवून द्या. सगळ्यात शेवटी याच्यावरती कोथिंबीर आणि लिंबू पिळायचा आणि मस्त खाण्यासाठी आपली ही फ्लावर खिमाची भाजी तयार आहे. नक्की ट्राय करा.